नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आईची शपथ घेऊन गद्दारी केली. यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ऐकवली खासदार देशमुखांची ऑडिओ क्लिप. अकोल्यातील राम मंदिराच्या गाभाऱ्यातून गजानन महाराजांच्या चांदीच्या पादुका आणि चिलीम लंपास. महान जलशुद्धीकरण केंद्राचा ट्रान्सफॉर्मर उडाला. 4 दिवसांपासून अकोल्याचा पाणीपुरवठा ठप्प. महापालिकेची चुप्पी. जलकुंभीच्या विळख्यामुळे अकोल्याची मोरणा नदी झाली हिरवीगार. जुने शहरवासियांना पावसाळ्यात डासांचा त्रास. तरुणाईला विळखा घालणाऱ्या 3.25 लाखांच्या ई-सिगारेट जप्त. शाळकरी मुले होते काय लक्ष? अमरावती पोलीस करत आहेत तपास. अकोल्यात आज मुसळधार पावसाचे आगमन झाले. 1 जुलैपर्यंत अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कळकळाटासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. पुढील 4 दिवसात अर्थात 1 जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये 1 ते 2 ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पाऊस पडताना विजांचा कळकळाट आणि ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पावसामुळे अनेक ठिकाणच्या बसगाड्या या सोडल्या गेल्या नाही, तर काही ठिकाणी उशिराने बसगाड्या सोडल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली. त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथे पहिली सभा घेत थेट खासदार संजय देशमुख यांची ऑडिओ क्लिप लावत कशी गद्दारी केली याचा दाखला दिला. आईची शपथ घेत मी शिवसेना ठाकरे सोबत राहणार असल्याचं सांगितलं होतं. संजय देशमुखांनी आईची शपथ घेऊन गद्दारी केली. आता त्या आईला काय वाटत असेल असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला आहे. फुटीर खासदार संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये संजय देशमुख बोलताना ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला. गद्दारी केल्यानंतर आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन जर एक गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन जर एक गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल? आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली. आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले. आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस. महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा करून त्यांच्या छाताडावरती हक्काचे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते. कुठे गेली ती मोदींची लाट आणि विकास निधी? विकास निधी जे काय बोंबलताय, ऐकून 2 वर्षांमध्ये लोकसभेमध्ये हे किती वेळा हजर होते असाही सवाल ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, आता पासपोर्ट, हे तुमचं भारतीय नागरिकत्वाचा दाखला धरला जाणार नाही. मग काय करणार? भाजपचं सदस्यत्व एवढंच तुम्ही धरणार? आम्ही नाही आहोत भाजपचं सदस्य, कारण हा भारतीय जनता पक्ष नाहीच आहे. असाच जर का वागला तर हा पाकिस्तान जनता पक्ष होतोय की काय, अशी आम्हाला तर चिंता वाटायला लागलेली आहे. भाजपवर थेट निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले, आज देशात राम मंदिराच्या दानपेटीतील पैसे चोरले जात आहेत. हे सरकार केवळ लूट करत आहे. हे खासदार म्हणतात की विकास निधीसाठी आम्ही गेलो, पण मला सांगा, हा विकास निधी काय फक्त भाजपच्या मालकीचा आहे का? तो जनतेच्या हक्काचा पैसा आहे. 6 खासदारांच्या बंडानंतर विदर्भातील पहिल्याच सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना थेट गाडण्याचा इशारा दिला असून या सभेला शिवसैनिकांनी अलोट गर्दी केली होती.
आम्हाला आता भाजपा मुक्त राम पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना लवकर आंदोलनाला सुरुवात करणार आहे. भाजप मुक्त राम. जो एक विळखा या भोंदूंच्या गरड्यामध्ये राम आमचा प्रभू श्रीराम सापडलेला आहे, त्या श्रीरामाला त्या हिंदूंकडनं सोडवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल आणि शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये टाकेल. उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ येथील जाहीर सभेत खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांसह भाजपवर जोरदार टीका केली. राम मंदिर चोरीत 2000 कोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. राम मंदिराच्या दानपेटीतले 2000 कोटी रुपये ज्या मोदीच्या लोकांनी चोरले, त्या मोदींचे बूट चाटायला हे गेले. तर देशमुखला जाऊन सांगा, ही शिवसेना आहे आणि शिवसेना कधी संपत नसते. अकोला शहरातील टिळक रोडवरील राम मंदिरातील गजानन महाराज मंदिरातील चांदीच्या पादुका व चांदीची चिलीम अज्ञात व्यक्तीने लंपास केली असून सदरचा प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या टिळक रोडवरील राम मंदिरामधील श्री संत गजानन महाराज मंदिरातील मूर्तीसमोर ताटामध्ये ठेवलेले 2 जोड चांदीचे पादुका तसेच 2 चांदीच्या चिलीम अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गजानन महाराज मंदिरातील पुजारी हे मंदिरातील गजानन महाराज यांच्या मूर्तीजवळ साफसफाईचे काम करीत होते. त्याचवेळी मंदिराच्या आतमध्ये जिण्याखाली पाण्याची पाईपलाईन लीक झाल्याने पुजारी त्या ठिकाणी 10 मिनिटांकरता गेले असता परत आल्यावर त्यांना गजानन महाराज मूर्तीच्या समोर ठेवलेल्या ताटामधील पादुका व चिलीम नसल्याचे दिसून आले. सदरच्या प्रकाराबाबत माहिती पुजारी यांनी तात्काळ मंदिराच्या विश्वस्तांना दिली. सदर घटनेबाबत सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून पाहणी केली असता त्यामध्ये एक व्यक्ती हा गजानन महाराज मंदिराच्या आतमध्ये जाऊन सदरचे चांदीचे पादुका व चिलीम घेऊन जाताना दिसून आला आहे. याबाबत मंदिर प्रशासनाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चांदीच्या वस्तू घेऊन जाणारा व्यक्ती हा गेल्या काही दिवसांपासून मंदिरात तोंडाला रुमाल गुंडाळून येत होता. त्याचवेळी वेळ प्रसंग पाहून त्या व्यक्तीने चांदीच्या वस्तू लंपास केल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमध्ये 70 ते 80 ग्राम चांदी लंपास झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काय घटना आहे? मी देवकिशन खळसे इथं 10 ऑक्टोबर 2014 सेवा येते. तर कालची हकीकत अशी झाली की 4-4:30 जवळपास मी माझी ते चरण पादुकाची सेवा साफसफाई करतो आणि जसं तिथं ठेवतो त्या प्लेटमध्ये. तर काल अचानक त्या प्लेटा साफल्या तिथं ठेवल्या, लॉक लावलं आणि आमचं एक ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये म्हणजे खाण्याच्या मोटरची पाईपलाईन फुटलेली होती. तर तिथं पाणी साचलेलं होतं. फक्त ते पाणी काढण्यासाठी 10 मिनटासाठी मी ऑफिसमध्ये गेलो. त्याच्यानंतर 10 मिनटात ते समोर व्यक्ती आली, तर आतमध्ये गेली आणि त्या चरण पादुका ज्या होत्या, 2 जोड चरण पादुकाचे, 1 जोड चिलीमचा, हे 3 जोड उचलले, प्लेटा त्याच्यात तिथं ठेवू दिले. तिथं सपाट्यानं कधी म्हणजे नेहमी ज्यावेळेस येते त्यावेळेस त्याच्या कोणाला दुपट्टा बांधलेला असते, पांढरं शर्ट, काळा पॅन्ट, 5.25 फूट उंची या हुलियाचा त्यांनी घेऊन गेलं सर. हो, तो सीसीटीव्हीमध्ये आला ना आपल्याला? आला तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आला आणि कमीत कमी 15-20 मिनिट पाहिलं. अकोला शहराच्या पाणी पुरवठ्याचा कणा असलेल्या महान जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे गेल्या 4 दिवसांपासून संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प झाला असून नागरिकांवर कृत्रिम पाणी टंचाईची वेळ आली आहे. असे असताना महापालिका प्रशासन व जलप्रदाय विभाग अकोलेकरांना माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. शहरात 4 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे आधीच विस्कळीत असलेले पाणी वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक भागांमध्ये 6 दिवस, काही भागांमध्ये 8 दिवस तर काही ठिकाणी 10 दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळालेले नाही. नागरिकांची दैनंदिन जीवनशैली विस्कळीत झाली असून महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि सर्वसामान्य कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून टँकर सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शहरातील बहुतेक हायड्रंट बंद असल्यामुळे टँकरद्वारे प्रभावी पाणी पुरवठा होत नाही. सध्या शहरातील केवळ एक खासगी हायड्रंट सुरू असून त्याद्वारे संपूर्ण अकोल्याला पाणी पुरवठा करणे अशक्य आहे. ही परिस्थिती प्रशासनाच्या नियोजन शून्यतेचे उदाहरण आहे.
इतक्या मोठ्या शहराचा पाणीपुरवठा एकाच यंत्रणेवर अवलंबून ठेवणे अत्यंत धोकादायक असून महान जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये कायमस्वरूपी स्टँड बाय यंत्रणा, पर्यायी ट्रान्सफॉर्मर, बॅकअप विद्युत व्यवस्था आणि आपत्कालीन संचालन प्रणाली तातडीने उभारणे आवश्यक आहे. महानगरपालिकेकडे मालमत्ता कर विभागामार्फत संपूर्ण शहरातील नागरिकांचा मोबाईल डेटा उपलब्ध असताना नागरिकांना नेमक्या अडचणी, दुरुस्तीचा कालावधी, पर्याय व्यवस्था आणि पाणीपुरवठ्याचे सुधारित वेळापत्रक याबाबत संदेशाद्वारे माहिती का दिली जात नाही? नागरिकांना अंधारात ठेवून प्रशासन जबाबदारी टाळत असल्याचे चित्र आहे. मोरणा नदी आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्वतःचे अस्तित्व गमावून बसली आहे. कधी काळी खळाळती वाहणारी ही नदी आज एका हिरव्या मैदानात परावर्तित झाली आहे. कारण आहे नदीपात्राला पडलेला जलकुंभी या वनस्पतीचा प्रचंड विळखा. महापालिका प्रशासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे आणि शहरातल्या वाढत्या प्रदूषणामुळे मोरणा नदीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या जलकुंभीमुळे आणि साचलेल्या कचऱ्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे खुंटला असून नदीचे पाणी एकाच ठिकाणी साचून राहिल्याने ते सडू लागले आहे. संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. या दूषित आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पावसाळा तोंडावर असताना शहरात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यासारख्या जीवघेण्या साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे. आता पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. जर तातडीने हे नदीपात्र मोकळे केले गेले नाही तर पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार नाही आणि अकोला शहरातून पूर परिस्थिती निर्माण होईल. एकीकडे पुराचा धोका आणि दुसरीकडे साथीच्या आजारांचे संकट अशा दुहेरी कात्रीत अकोलेकर सापडले आहेत. महानगरपालिका आणि संबंधित प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने पाहणार की अकोलेकरांना वाऱ्यावर सोडणार हाच मोठा प्रश्न आहे. अमरावतीच्या केडिया नगरमधील गजानन टॉवर अपार्टमेंट बाहेर नेहमीसारखी शांतता होती, पण फ्लॅट नंबर 501च्या आत एका अशा सुगंधी पण जीवघेण्या धुराचा काळा बाजार सुरू होता, जो शहरातील तरुण पिढीला आपल्या जाळ्यात ओढत होता. त्या 3.25 लाखाच्या इलेक्ट्रॉनिक सिगारेट जप्त केल्या गेल्या. आजकालची तरुण पिढी फॅशन आणि स्टेटस सिम्बॉल म्हणून ज्या ई सिगारेटकडे आकर्षित होत आहेत, ती प्रत्यक्षात किती घातक आहे याची जाणीव सर्वसामान्यांना नसते. पोलिसांनी जेव्हा संशयित आरोपी आशिष बाबूराव कडू यांच्या फ्लॅटमधील स्टोअर रूमची झडती घेतली, तिथे ई सिगारेट सापडल्या. या सिगारेटच्या वेगवेगळ्या आकर्षक फ्लेवर्स होत्या. दिसायला एखाद्या फॅन्सी पेन किंवा गॅजेटसारख्या दिसणाऱ्या या सिगारेट्स तरुणाईला व्यसनाच्या आहारी लावण्यासाठी लपवून ठेवल्या गेल्या होत्या. अमरावती शहराला व्यसनाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अवैध साठेबाजांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुलवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत गुप्तपणे या मोहिमेचे नियोजन केले. कोणतीही चूक न करता पथकाने थेट फ्लॅटवर छापा टाकला आणि या बेकायदेशीर साठ्याचा पर्दाफाश केला. ही धडक कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, रमेश धुमाळ आणि शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. प्रत्यक्ष मैदानात अतुलवर आणि दिनेश दहातोंडे यांच्यासोबत महेश इंगोले, मनीष वाकोडे, दशरथ आडे, गजानन सोनुने आणि त्यांच्या संपूर्ण अंमलदार पथकाने जीवाची बाजी लावून हा साठा जप्त केला. पालकांनीही आपल्या मुलांच्या बदलत्या सवयींवर आणि त्यांच्याकडे असणाऱ्या संशयास्पद वस्तूंवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सुगंधी धुराचा हा फॅशनेबल सापळा कोणाचाही घात करू शकतो. शहरात बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या समाजकंटकावर अमरावती शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने 2 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून 2 इसमांना अटक केली आहे. पहिली कारवाई फैजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की महादेवखोरी येथील रहिवासी देवा गेडाम हा तरुण ऑक्सिजन पार्क परिसरात कमरेला धारदार लोखंडी चाकू लावून संशयास्पदरित्या फिरत आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता 1000 रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध छत्री तलाव परिसरात करण्यात आली. येथे एक तरुण सार्वजनिक ठिकाणी उघडपणे गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला मिळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज वाशिम दौऱ्यावर आहेत.
यवतमाळच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे वाशिममध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे वाशिममध्ये पोहोचले असून त्यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली आहे. यावेळी अंबादास दानवे यांनी भाजप नेते मोहित कंबोज आणि संजय देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजप नेते मोहित कंबोज यांनी पाठवलेल्या मानहानीच्या नोटीसबाबत पत्रकारांनी विचारले असता अंबादास दानवे म्हणाले, मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यावर त्याला योग्य ते उत्तर दिले जाईल. कंबोज यांचं जे काही बाहेर काढता येईल ते मी नक्कीच बाहेर काढीन. मुळात कंबोज यांना मला नोटीस पाठवण्याचा कोणताही अधिकार नाही. मला काही नोटीस भेटलेली नाही. भेटल्यावर योग्य ते उत्तर देईल. कंबोजचं अजून जे काय काढताय ते बाहेर काढेल आणि अशी नोटीस पाठवायचा त्याला कोणताही अधिकार नाही हे मी सांगतो. संजय देशमुख यांच्या मतदारसंघात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या संदर्भात विचारले असता दानवे यांची जीभ घसरली. ते म्हणाले, हा मतदारसंघ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच मतदारसंघ आहे. भाऊ, आज संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांची सभा होणार आहे. 1,10,000चा लीड या मतदारसंघातून त्यांना भेटला होता. संजय देशमुखांचा मतदारसंघ हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मतदारसंघ आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा मतदारसंघ. हा संजय देशमुखाच्या बापाचा मतदारसंघ नाही आहे. समजलं? हा काय संजय देशमुखांच्या बापाचा मतदारसंघ नाही. अंबादास दानवे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक मोठी घटना टळली आहे. वार्डात उपचार घेत असलेल्या एका जखमी रुग्णावर पुन्हा हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका संशयित युवकाला जवानाने धारधार चाकू सह रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोठी उमरी येथील रहिवासी निखिल खरडे नावाच्या युवकावर काही दिवसांपूर्वी चाकू हल्ला झाला होता. तो सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक 26 मध्ये उपचारासाठी दाखल आहे. काल शुक्रवारी दिनांक 26 जून 2026 रोजी रात्रीच्या तृतीय सत्रात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक मनोज पवार हे या वार्डात कर्तव्यावर तैनात होते. दरम्यान निखिल खरडे याला भेटण्यासाठी उमरी येथीलच देव ढोबळे नावाचा युवक तिथे आला. वार्डात आलेल्या देव ढोबळे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सुरक्षा रक्षक मनोज पवार यांनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले. संशय बळावल्याने त्यांनी तातडीने त्याची अंगझडती घेतली. त्या तपासणीत देव ढोबळे यांच्याकडे एक अत्यंत धारदार चाकू आढळून आला. घटनेचे गांभीर्य ओळखून सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी गणेश अणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा पथकाने पुढील कायदेशीर कारवाईसाठी संशयित आरोपी देव ढोबळे याला सिटी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी शस्त्र घेऊन घुसणाऱ्या या युवकाचा नेमका हेतू काय होता असा प्रश्न उपस्थित होत आहे. बरोबर आहे. आमचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये 96 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा अंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 96 कर्मचारी तैनात आहे. त्यापैकी जे म्हणजे अतिसंवेदनशील ठिकाण आहे तिथे आमचे कर्मचारी लागलेले आहे आणि त्यापैकी वार्ड नंबर 26 हा अतिसंवेदनशील वार्ड आहे. तिथे MLC चे जे जखमी झालेले लोक असतात, पोलीस कारवाई गुन्हे दाखल वगैरे असतात, असे लोक ऍडमिट असतात. तिथे एक उमरीचा एक व्यक्ती जखमी अवस्थेत ऍडमिट होता आणि त्याला भेटायला म्हणून एक इसम सकाळी 7:15 दरम्यान आला. त्याचं नाव देवा. तर तिथं थोडंसं वर्तन आमचं, तिथं जो पवार नावाचा सुरक्षा रक्षक होता ते संशयास्पद त्याचं वर्तन त्याला दिसून आलं आणि त्याच्या पाठीमागचा जो शर्ट होता तो थोडासा वर सरकलेला दिसला. म्हणून त्याची तिथे झडती घेतली असता तिथे फार मोठा चाकू त्याच्याजवळ आढळून आला. त्यांनी दुसऱ्या वार्डातील कर्मचाऱ्याला तात्काळ बोलवून त्याला ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन त्याला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. पुढील कारवाई कोतवाली पोलीस करत आहे. अकोट सोशल मीडिया आणि सार्वजनिक माध्यमांवर आक्षेपार्ह आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाझिया खान यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुर मुस्लिम अकोट शहराच्या वतीने करण्यात आली आहे. नाझिया खान यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे भारतातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ आणि तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती निवेदनात पुढे नमूद केली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा आणि शांतता भंग पाडू शकते. तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे.
त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळेतच रोखणे अत्यंत आवश्यक आहे. तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी या प्रकरणातील सखोल चौकशी करून संबंधित महिलेविरुद्ध लागू असलेल्या कायद्यानुसार तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी. अन्सार मामू अकोट तालुका अध्यक्ष, अनवर मिर्झा शहर उपाध्यक्ष, अकरम अली यूथ उपाध्यक्ष अशी नम्र विनंती अकोट शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली आहे. भविष्यात कोणीही अशा प्रकारे धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा समाजात द्वेष व शांतता पसरवण्याचा प्रयत्न करणार नाही अशी कारवाई करावी या निवेदनातून करण्यात आली आहे. सोशल मीडियावर मुस्लिम धर्म, समाज तसेच पैगंबर मोहम्मद साहेब आणि त्यांच्या पत्नी यांच्या विरुद्ध कथित आक्षेपार्ह व समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात आलेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आलेगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने ही तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार नाजिया इलाही खान या महिलेने सोशल मीडियावर मुस्लिम धर्म, पैगंबर मोहम्मद साहेब तसेच त्यांच्या पत्नी यांच्याबाबत कथित खोटे, काल्पनिक व आक्षेपार्ह वक्तव्य करत व्हिडिओ प्रसारित केले असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तक्रारदारांनी संबंधित महिलेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्याकडे निवेदन स्वरूपात आला आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. निवेदन देताना हाफिज जुबेर, इम्रान खान, मुमताज खान, सय्यद मुसीब, सलीम भाई, सय्यद अफजल, मोसुद्दीन, कयूब मिस्त्री, शोएब, जफर सर, रऊफ खान, परवेज खान सह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते. 6/2026 को आलेगांव चांदनी पुलिस स्टेशन में आलेगांव के तमाम मुस्लिम लोग पहुंचे हैं और थानेदार साहब को एक मेमोरेंडम पेश किया गया है. हमारे देश हिंदुस्तान के अंदर कई सालों से मुसलमानों के ख़िलाफ़ और मुसलमानों के पैगंबर प्रोफेट मोहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के शान में आए दिन आपत्तिजनक टिप्पणी की जा रही है. अभी हाल ही में नाजिया इलाही खान, उसके आपत्तिजनक टिप्पणी सोशल मीडिया पर वायरल है, उसका वीडियो, जिसमें उसने हमारे इस्लाम के पैगंबर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और आपकी अहलिया माँ आयशा सिद्दीक़ा ताहिरा अफ़ीफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा के शान में गुस्ताखी की है. उसका विरोध दर्ज करने के लिए तमाम आलेगांव के मुस्लिम बंधु यहाँ पहुँचे और थानेदार साहब को मेमोरेंडम सुपुर्द किया और ये मांग की हुकूमत से, प्रशासन से कि कार्रवाई की जाए, उसको अरेस्ट किया जाए और कड़ी से कड़ी उसको सजा दी जाए. अलीकडेच नाजिया इलाही खान यांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीनंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातही उमटू लागले असून स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अकोला जिल्ह्यातील उरड पोलीस ठाण्यात आज शुक्रवारी रोजी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत नाजिया इलाही खान यांच्या विरोधात एक औपचारिक निवेदन दिले आहे. या निवेदनात स्पष्टपणे आरोप करण्यात आला आहे की नाजिया इलाही खान यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. उरळ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या या निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आणि शांतता भंग केल्याप्रकरणी नाजिया इलाही खान यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि FIR दाखल करण्यात यावा. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून निवेदन स्वीकारत योग्य ती कायदेशीर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. हातरुण येथे अब्दुल रहीम, अब्दुल रशीद मुकीम, मौलाना मौलवी फुरखान, जिया उल्लाह खान, नसीर खान, शेख युसुफ, शाहरुख पठाण, इम्रान शाह, रजीक खान, वसीम मॅकॅनिक यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ये है कि दुनिया के अंदर कोई भी हो, इस्लाम, शरीयत, पैगंबर खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में तौहीन करेगा या टिप्पणी करेगा तो चाहे वो टोपी वाला होगा या चोटी वाला होगा, ना तो टोपी वाला बख्शा जाएगा ना तो चोटी वाला बख्शा जाएगा. है कौले मोहम्मद कौले खुदा, फरमान न बदला जाएगा, बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा. हमारी प्रशासन से यही मांग है कि उसको जल्द से जल्द अरेस्ट किया जाए. बस हम अपनी जान, अपने नफ्स, अपने अहल व इयाल से बढ़कर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात अक़दस को मुकद्दम रखते हैं. अगर वो नामों से इस सरहद के ऊपर बात करेगी
और नामूस रिसालत पर आवाज़ उठाएगी तो हम इसको बर्दाश्त कतई नहीं करेंगे। हम महकमा से यहाँ पर दरख्वास्त करने आए, अपने FIR इंदराज कराने के लिए आए कि इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई कराई जाए। ये नहीं इस जैसे कोई भी दोबारा इस तरह की कलम के ज़रिए, ज़ुबान के ज़रिए से इस तरह की बेवकूफ़ाना हरकत ना करे और जिल्लत वाले काम ना करे। मुल्क की बका और अमन और शांति इसी के अंदर है कि हर एक मज़ाहिब को साथ में लेकर चले ताकि मुल्क अमन, उन्नति और शांति के साथ में तरक्की पजीर हो और आगे तक चलता रहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। आईची शपथ घेऊन गद्दारी केली, यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंनी ऐकवली खासदार देशमुखांची ऑडिओ क्लिप। अकोल्यातील राम मंदिराच्या गाभाऱ्यातून गजानन महाराजांच्या चांदीच्या पादुका आणि चिलीम लंपास। महान जलशुद्धीकरण केंद्राचा ट्रान्सफॉर्मर उडाला, 4 दिवसांपासून अकोल्याचा पाणीपुरवठा ठप्प, महापालिकेची चुप्पी। जलकुंभीच्या विळख्यामुळे अकोल्याची मोरणा नदी झाली हिरवीगार, जुने शहरवासियांना पावसाळ्यात डासांचा त्रास। तरुणाईला विळखा घालणाऱ्या 3.25 लाखांच्या सिगारेट जप्त, शाळकरी मुले होते काय लक्ष, अमरावती पोलीस करत आहेत तपास। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,48,000 दर्शकांनी RRC YouTube चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।